आणि त्याच्यामुळे खूप सारे लोक महाराष्ट्रातले देवाकडे आलेले आहेत. जे मागे गेले होते ते पण देवाकडे आले आणि खूप सारे लोक आज वचनामध्ये, आत्म्यामध्ये, प्रार्थनेमध्ये वाढत आहेत आणि खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये पास्टरांच्या प्रार्थनेद्वारे चिन्ह चमत्कार होत आहे. असं जे परमेश्वराचे पण लाडके आहेत आणि जे परमेश्वराच्या लेकरांचे पण लाडके आहेत असे पास्टर मनोज तेलोरे आज आमच्यामध्ये आहेत. आणि पास्टर खरोखर धन्यवाद. एकाच फोनवर पास्टरांनी आम्हाला हा म्हटलं. पास्टर खूप बिझी असतात, पण एल्शादाय मिनिस्ट्रीच्या वर्धापन दिनानिमित्त जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की पास्टर आम्हाला तुमचे 3 दिवस पाहिजेत, 1 नाही 2 नाही 3 दिवस पाहिजेत, आणि पास्टरांनी कुठलेही आडेवेडे न घेता आम्हाला 3 दिवस दिले. आणि सगळेजण आतुर आहेत की त्यांचं वचन ऐकण्यासाठी. आणि स्पेशली पास्टर धन्यवाद करतो आमच्या एल्शादाय मिनिस्ट्रीतर्फे की आमच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही आला आणि खूप साऱ्या लोकांना. आज जेव्हा मी लोकांशी बोलत होते तेव्हा पास्टर मी तुम्हाला सांगते की खूप सारे लोक दुरून आलेत. तर ते म्हणत होते की आम्हाला सोलापूरला जायला लागतं, तुम्ही सोलापूर इकडे आणून दिलं. तर मग विचार करत होती का ना हे सोलापूर दर 2-3 महिन्यांनी इथं यावं. किती लोक तयार आहेत? तर दर 2-3 महिन्यांनी आम्हाला तुमची वेळ द्यावी लागेल आणि तुम्हाला आमच्यामध्ये यावं लागेल. तर पास्टरांचं आपण स्वागत करूया. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, मी डायरेक्टली आपण वचनामध्ये जाऊया, कारण मी पण खूप आतुर आहे परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी पास्टरांच्या तोंडून. पास्टर विजय ठोंबरे आमच्यामध्ये आहेत आणि ते वचनाच्या अगोदर प्रार्थना करतील वचनासाठी. प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान आमच्या कृपाळ दे बापा, आम्ही मनपूर्वक तुला धन्यवाद करतो. तुझ्या दासाबद्दल दे बापा आम्ही तुझी स्तुती करतो की मोशेप्रमाणे त्यांच्या बरोबर तू आहेस, त्यांच्या मुखाच्या द्वारे तू बोलत आहेस. हजारो आत्म्यांचं परिवर्तन होत आहे. आम्ही दे बापा टीव्हीच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून त्यांना पाहतो. आम्ही धन्यवाद करतो की ते आज आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. पास्टर मनोज तेलोरे यांच्याबद्दल दे बापा आम्ही सतेशा तुला धन्यवाद करतो. तुझ्या पवित्र आत्म्यानं भरून जाऊ दे. आजची ही संध्याकाळ तुझ्या सामर्थ्यानं भरून जाऊ दे. अनेकांना दे बापा ख्रिस्त समजू दे. तुझं गौरव करण्यासाठी हर एक शब्द दे बापा होऊ दे. सर्व महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. आजचं वचन आशीर्वादित कर आणि तेव्हा तू आम्हा प्रत्येकाची भेट घे. तारणार येशू प्रभूच्या नावात मागतो म्हणून पिता, आमेन. पास्टर आपलं स्वागत आहे, प्लीज. आम्ही तुम्हाला बसून पण देणार नाही, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचंय. बसूया. थँक्यू तुमच्या प्रेमाबद्दल. प्रभूला स्तुती देतो, प्रभूची महिमा करतो. देवाशी जर मला जोडून राहायचं असेल तर त्याच्यासाठी वचनाची फार मोठी गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती असताना काही महत्वाच्या गोष्टी शिष्यांशी, त्याचप्रमाणे त्याच्या जवळ येणाऱ्या लोकांशी तो बोलत होता. याच्या अगोदर या पृथ्वी तलावरती अनेक सेवक, अनेक संदेष्टे आणि देवाचं वचन घेऊन लोकांपर्यंत जात होते. परंतु ज्या सेवकांनी, ज्या संदेष्टाने देवाचं वचन लोकांना सांगितलं गेलं, याच्यामुळे लोकांच्या अंतःकरणात देवाविषयीची भीती निर्माण झाली. देवामधला आणि मनुष्यामधला जो दरा आहे तो वाढत गेला. कोणत्याच व्यक्तीला वाटत नव्हतं की देवाच्या जवळ यावं. देव ही संकल्पना अशा प्रकारचं भीतीदायक वातावरण निर्माण करत होती की जेव्हा देव हा शब्द ऐकल्याबरोबर कोणत्याच व्यक्तीला देवाकडे जाण्याची इच्छाच होत नव्हती. आणि मग येशू ख्रिस्ताकडे सुद्धा शिष्य आले आणि ते म्हटले मला पिता दाखवा, म्हणजे देव कसा आहे. त्यास येशूने इतकं सुंदर सांगितलं, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं.
म्हणजे येशूकडे येणारा जो लोंढा आहे, सामान्य लोक असं म्हटलं, शास्त्री आणि परुषी ज्यावेळेस येशूकडे आले आणि ते शिष्यांना म्हणायला लागले की तुमचा गुरु आहे तो सगळा पापी लोकांचा जमाव त्यांनी जमा करून ठेवलेला आहे. या लोकांनी धार्मिकामध्ये आणि पाप्यामध्ये फार मोठा दरा निर्माण केलेला होता. आणि त्याच्यामुळं जी शास्त्री परुषी याच्या व्यतिरिक्त कोणाला सुद्धा स्वर्गराज्य मिळेल का नाहीची गॅरंटी नव्हती, कोणालाच नव्हती. आणि प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर त्याने इतकं सुंदर साध्या सोप्या पद्धतीनं स्वर्गाचं राज्य समजावून सांगितलं, इतकं सुंदर. मग आम्ही पाहतो एवढ्या वर्षामध्ये किती बलिदानं गेली, पापांबद्दल किती लोकांना दगडमार झाला, किती लोक नाश पावले, याचं लिमिट नव्हतं. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं साधा सोपा स्वर्गाचा सिद्धांत समजावून सांगितला, तेव्हा आजपर्यंत कोणी सुद्धा त्या शम्रोनी स्त्रीला नीतीचा मार्ग दाखवला नाही. तिच्यासोबत शय्यासोबत करणारे, तिच्याबरोबर विलासी जीवन जगणाऱ्या लोकांचा लोंढा होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आला, इतकं सुंदर तिला सांगितलं की एकाच उपदेशामध्ये तिने घागर टाकली आणि आपलं जीवन परिवर्तन करून घेतलं. एका उपदेशामध्ये, एक उपदेश. कधी कधी महिनोन महिने उपदेश केला जातो, वर्षानुवर्ष उपदेश केला जातो, पण लोकांची मनोवृत्ती बदलत नाही. एक रुटीन लाईफ आहे त्यांचं. परंतु येशू ख्रिस्ताची सांगण्याची जी पद्धत होती, ती पद्धत इतकी सुंदर होती. आम्ही पाहतो शेवटच्या क्षणाला वधस्तंभावरती चोर होता. आजपर्यंत कोणी सुद्धा 3.5 वर्ष येशूच्या बरोबर चालणारा एक शिष्य सुद्धा त्यांनी डेअरिंग केले नाही की तुमच्यावर मला सुखलोकात यायचं, स्वर्गामध्ये यायचं. परंतु येशूचा उपदेश साध्या चोराला समजला आणि तो चोर येशूला म्हणतो, राजाधिकार नसेल तर माझी आठवण करा. लक्षात घ्या, उपदेश समजणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला उपदेश समजतो, संदेश समजतो, तेव्हा तुम्ही देवाच्या जवळ पोचता. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाच्या जवळ पोचणं फार गरजेचं आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, लोकांना देवच कळालेला नाहीये. देव म्हणजे नेमकं काय आहे, अपेक्षा काय त्याची आमच्याकडनं. आणि मग ज्या पद्धतीनं आमचं आत्मिक जीवन आहे, ते आत्मिक जीवन एक मर्यादित स्वरूपामध्ये आम्ही जगत होतो. लिमिट आहे, काही माहित नाही आम्हाला. आम्ही आलो कशाला, आमचं तारण झालं कशाला. आणि त्या तारणामध्ये सुद्धा पुष्कळ वेळा ज्या प्रकारचं बंधन आमच्यामध्ये आहे, बंधन, ऐका नीट, आमच्याकडे काही बॉन्डेजेस आहेत, बंधन आहेत. आणि त्याच बंधनामधलं जीवन आम्ही वर्षानुवर्ष जगत असतो. पहा, मी तुम्हाला काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण मी आज माझं टायटल आहे, मी 3 दिवस एकाच विषयावरती बोलणार आहे. आणि तो विषय, गाढवी शोधायला गेला आणि राजा बनला. शोधायला गेला गाढव आणि बनला राजा. पहा, इकडं देवाचं काम असं आहे, कधी कधी देव सामान्य काम करणाऱ्या व्यक्तीला एका मोठ्या हुद्द्यावरती घेऊन जात असतो. पण आम्हाला सगळी भारीच कामं लागतात, नाही का. प्रॉब्लेम काय, आम्हाला कोणाला काय वाटलं की त्याला वाटतं स्टेजवरती, खुर्चीवरती बसणारा व्यक्ती, सामान्य व्यक्ती, या व्यक्तीला काही करता येत नाही. परंतु जो विषय आम्ही हाताळणार आहोत, आणि या विषयामध्ये तुम्ही आहात, या विषयामध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्ती आहात. मुळामध्ये आमचं जीवन तारणाच्या भोवतीच फिरत आहे. फक्त तारण, बर का, तारण. बाप्तिस्मा झाला, चर्चमध्ये गेलो, भक्तीमध्ये सहभागी होत आहे, इथपर्यंतच आम्ही आमचं जीवन घेऊन फिरत आहोत. त्याच्या पलीकडच्या जीवनाचा विचार कोणी करत पण नाही आणि कोणी करायला शिकवत पण नाही. त्याच्या पलीकडचं जीवन काहीतरी आहे. शास्त्रामध्ये असं लिहिलं, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय
म्हणजे तुमची वरची लेवल आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. दाविदाच्या बाबतीमध्ये मेंढरं चारणाऱ्याचं काम सोडून तो म्हणतो, तुला मेंढरं नाही चारायची, राजगादी तुझी वाट पाहत आहे. आणि कित्येक लोकांना नेमका हा सिद्धांत माहित नाही. हे तत्व आहे, हे प्रिन्सिपल आहे. परंतु कधी कदा शोधण्यासाठी बाहेर पडणं ही आमची वृत्ती नसते. आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही शोधायला बाहेर पडत नाही, शोधत नाही. तुमच्या मुंबईची पद्धत काय माहित नाही या भागामध्ये, पण आमच्या सोलापूरची पद्धत सांगतो तुम्हाला. मी सोलापूरमध्ये पहिलं पाऊल टाकल्याबरोबर एका घरात प्रार्थनेला गेलो. त्यांनी बायबल आणलं, उघडलं आणि माझ्यासमोर ठेवलं. म्हटले, सांगा काय वचन आलं मला. म्हणजे मी सांगितल्यावर मग त्यांना कळणार हे वचन आहे ते वचन आहे. आम्ही बायबल उघडून शोधणार नाही. बरं, आम्हा लोकांना काय माहिती का, फक्त एकच माहिती आहे. तुमचं नाही, मुंबईच्या नाही, बरं सोलापूरच्या लोकांना सांगतात, तुम्हाला सगळं माहिती असेल. हा, कोणाला भूत लागलं की त्याच्या डोक्यात बायबल मारायचं आणि निघ म्हणायचं आहे की नाही, एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन रात्री जर स्वप्नामध्ये भूताने त्रास दिला तर उशाला बायबल घेऊन झोपायचं. आत नाही गेलं तरी चालेल, डोक्यात नाही घुसलं तरी चालेल, पण डोक्याच्या खाली मात्र पाहिजे, नाही का. एवढंच आम्हाला माहिती, एवढं आमचं आत्मिक जीवन आहे. परंतु आता जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, पहिले शमूएल त्याचा 9वा अध्याय आणि 3 ते 7 वचनापर्यंत पाहणार आहोत. त्याची सिरीज असेल, गाढवी शोधायला गेला आणि राजा बनला. त्याच्या पायऱ्या आहेत, गाढवी शोधायला गेला आणि राजा बनला. पहिले शमूएल 9वा अध्याय 3 ते 7 वचन. शमूएलाचं पहिलं पुस्तक 9वा अध्याय 3 ते 7 वचन. हा, कोणाकडे असेल बायबल वाचा. 3 ते 7. किश याची गाढवे चुकली तेव्हा एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली. गाढवे चुकले तेव्हा किश आपला पुत्र शौल यास म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. त्याने इफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलिमा प्रांत पायाखाली घातला तरी ती त्याला सापडली नाही. मग ते शालीम प्रांतात गेले, तेथे ती नव्हती. नंतर ते बन्यामिनाच्या प्रांतात गेली, तेथे सुद्धा त्यांचा पत्ता लागला नाही. ते सूप प्रांतात गेले, तेव्हा शौल आपल्या बरोबरच्या गड्यास म्हणाला, चल आपण परत जाऊ. नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याची सोडून आपली चिंता करत बसेल. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे. त्याची लोकांमध्ये मोठी मान्यता आहे. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. चल आपण तिकडे जाऊ. बस, आता हे सगळं वाचत बसलं आणि मी तुम्हाला सगळं सांगत बसलो ना, तर हे 3 दिवस आपल्याला पुरणार नाहीत, नाही का. परंतु मला गाढव शोधायला जाणारा व्यक्ती तो राजा कसा बनतो. टायटल सगळ्याला खूप आवडलं, नाही का. गाढव शोधायला गेला आणि राजा बनला. आम्ही पण उद्यापासून गाढव शोधायला, नाही का. राजाच बनायचे तर गाढव शोधण्यासारखं सोपं काम कोणतं नाही. मग मी गाढव शोधायला जाऊ. परंतु मला आत्मिक जीवनातले टप्पे तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्या मुलाला बसवलं तर खूप छान होईल. आपण त्याला नंतर बाहेर त्याचं ऐकत बसू चुमचुम. गाढव शोधायला गेला. आम्ही पाहतो यातला सगळ्यात पहिला जो शब्द आहे की ज्या शब्दाच्या द्वारे या शौलाला राजपदासाठी बाहेर काढलं गेलं. ऐका बरं का, तुम्ही या ठिकाणात बसलेले लोक आहात.
एक साधारण जीवन जगणं ही अपेक्षा कधीच करू नका, कधीच नाही. देवाला कधीच वाटत नाही त्याच्या लोकांचं जीवन हे साधारण जीवन असावं. परंतु कधी कधी आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी, आम्ही शेवटचा आशीर्वाद घेताना सुद्धा बऱ्याच वेळा पाळक लोकांचा तो शेवटचा आशीर्वाद, तो पण आम्हाला कधी सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवाची शांती. कधी विचार केला का? बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडं. मुळामध्ये बायबल हे बुद्धीच्या सामर्थ्याच्या पलीकडचं पुस्तक आहे. इथं बुद्धी नाही उपयोगाला येत, इथं बुद्धीचा उपयोगच नाही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारीच्या पोटी झाला, तो कसं काय होऊ शकतो? कसं काय होऊ शकतो? कुमारीच्या पोटी कसं काय? जर एखादी व्यक्ती किंवा एखादं मूल जन्माला यायला पाहिजे तर स्त्री आणि पुरुष, जे आम्हाला जीवशास्त्रामध्ये शिकवलेलं आहे, त्याच्यामध्ये स्त्री पुरुषानं एकत्र येऊन आणि त्यांनी एकत्र येऊन जे फळ जन्माला येतं आणि त्याच्याद्वारे संयोगाच्या द्वारे लेकरू जन्माला येतो. हा बायबलचा जीवशास्त्राचा सिद्धांत आहे. पण इथं असं म्हटलं, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्यास इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. आणि आता बघा, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडच्या गोष्टी, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे जिथं तुमची बुद्धी काम करणार नाही. पण अनेक लोकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न येणार आहे आणि येतो लोकांच्या डोक्यात प्रश्न. कोणता प्रश्न? सिद्ध करून दाखवा येशू ख्रिस्त कशा पद्धतीनं कुमारीच्या पोटी जन्म घेऊ शकतो. कसं काय पॉसिबल आहे? कसं काय शक्य आहे? मग येशूच्या जन्मासंबंधानं कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. मरिया, तिला योसेपानं जाणलं नाही. योसेफ घाबरला. मरिया ज्या गरोदर होती त्यास योसेपाला प्रश्न पडला, अरे हिच्याशी मी संबंध केला नाही आणि ती कसं काय गर्भधारण कसं काय केलेलं आहे? मग त्यांनी सोडण्याचा विचार केला. बरं, आता एवढे वर्ष निघून गेले सगळे, बरं का. लोकांना विचार करत करत बुद्धी, देव तो देव आहे. देवाला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष आम्ही सगळे डोकं खाजत बसलो. कसं काय झालं, कसं काय झालं, कसं काय झालं, शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. सगळी तुमची बुद्धी काम करायची थांबली आणि अचानक एक नवीन मेडिकल सायन्स मधली उत्क्रांती आली आणि त्या उत्क्रांतीमध्ये काय सांगितलं की एखाद्या स्त्रीला तिचं गर्भाशय जर भाड्यानं घेतलं आणि त्या गर्भाशयामध्ये जर पुरुषांचं वीर्य टाकलं तर ती गरोदर राहू शकते. मग तिला लग्न करण्याची गरज नाही, तिचा संबंध त्या पुरुषाशी नाहीये. आता विचार करा, हे सिद्धांत जीवशास्त्रामध्ये आता आला आणि ते देवानं 1000 वर्ष अगोदर बायबलमध्ये लिहून ठेवलं. कुमारीच्या पोटी येशूचा जन्म होईल. इथं तुमची बुद्धी काम करणार नाही. पण जेव्हा तुमची बुद्धी काम करेल तेव्हा शास्त्रातले अनेक गुज आणि रहस्य उलगडली जातील. गुज आणि रहस्य. बरं, आता हे करत असताना मला त्याच्यात पण जायचं नाही बरं का. आता मी तुम्हाला ते सांगत बसलो तर मग सगळं आपला मूळ जो हेतू आहे तो बाजूला सांगेल. मला किशाची हरवलेली गाढवी शोधण्यासाठी शौलाला पाठवलं, याच्या संबंधानं तुम्हाला सांगायचं. पहिला एकच मुद्दा आज झाला तर आपण शिकू. पहिला एक मुद्दा, तो शोधण्यासाठी गेला. ऐका, शास्त्र हे शोधाचं पुस्तक आहे. ऐका, येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या झाला आणि ज्ञानी लोक राजवाड्यामध्ये तारा पाहून येशूला शोधण्यासाठी गेले. खगोलशास्त्रज्ञ, मागी लोक त्यांना म्हटलं ते खगोलशास्त्रज्ञ होते, ताऱ्यांचा अभ्यास केला. आजपर्यंत एवढे तारे पाहिले पण हा तारा वेगळा आहे. आणि या ताऱ्याला त्यांनी जेव्हापासून पाहिलं ते म्हटले कोणीतरी एक महापुरुष जन्माला आलेला आहे आणि त्याचा शोध आम्हाला घ्यायला पाहिजे. बघा बरं का. आणि हे लोक 2 वर्ष त्या ताऱ्याचा शोध घेतला. 2 वर्ष. आणि बघा, हे निघाले तेव्हा जिथं तो तारा थांबला त्या गावात ते पोचले आणि म्हटले याच गावात त्याचा जन्म झाला. शोधलं त्याने. मग त्यांना असं वाटलं एवढा तारा जर आकाशामध्ये दिसतोय याचा अर्थ कोणीतरी राजाचा मुलगा जन्माला आला असेल. मग राजवाड्यामध्ये गेले. राजाला विचारलं कोणी तुझ्या घरामध्ये राजपुत्र जन्माला आला का? तर म्हटलं नाही. राजानं काय केलं, ही गोष्ट जर ज्ञानी लोक सांगतात
तर त्यानं सगळे बायबलचे अभ्यासक बोलवले आणि म्हटलं, शास्त्रात असं काही लिहिलंय का? या कालखंडामध्ये कोणी जन्माला यायला पाहिजे. आणि राजा एवढा हुशार होता, त्या राजानं काय केलं, त्या तारा दिसलेली वेळ त्यांनी म्हटलं, कोणत्या वेळेला तारा दिसला? राजा सुद्धा अभ्यासक हो, राजा सुद्धा अभ्यासक आहे. आणि राजाचा अभ्यास असणं किती गरजेचं आहे. तो राजा सुद्धा अभ्यासक होता. त्यांनी सगळे असणारे बायबलचे पंडित बोलवले. बायबलच्या पंडितानं शोधून काढलं आणि ते म्हटले, मसीहाचा जन्म व्हायचा होता आणि तो जन्म बहुतेक झालेला असावा. त्यांनी वेळ विचारली. मग त्यांनी पाहिलं की 2 वर्षाच्या आतील बालक, म्हणजे तारा 2 वर्षापूर्वी दिसला होता आणि 2 वर्षाच्या आतील बालक मारून टाकली. शोध, येशूच्या जन्माच्या वेळेस पण शोध घेतला. जेव्हा शोध घेता, ऐका, गाढवी शोधायला गेला, राजा बनला. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये शोधाला सुरुवात होती ना, तीच तुमच्या जीवनाची कलाटणी आहे. शोध राजा बनवण्यासाठी घेऊन जात असते हो तुम्हाला. दरिद्री जीवन जगायचं, साधारण जीवन जगायचं, लेचपेचं जीवन जगायचं, का हातपाय खुडत जीवन जगायचं, हे तुमच्या हातामध्ये. मी तुम्हाला असं म्हणेल, लेचपेचानी रडत खुडत जीवन जगू नका. जगायचं असेल तर राजासारखं जगा. आणि राजासारखं जगायचं तर राजाचा शोध घ्यायला पाहिजे. कोणापलचा पण शोध घेऊन नाही चालणार. राजाचा शोध घ्या. ज्ञानी लोकांनी राजाचा शोध घेतला. येशू हा राजा आहे. आणि तिथून पुढं ज्ञानी लोकांनी, ऐका, जेव्हा येशू हा राजा कुठं सापडला त्यांना? गव्हाणीमध्ये. आणि हेरोदाकडे ते गेले, तो त्याचा राजवाडा मोठा होता. पण येशू राजा भेटल्यावर हेरोद राजाकडे ते गेले नाही, कारण त्याला माहिती आहे, हा राजा जो भेटला ना, हा कायमस्वरूपी राजा आहे. हेरोद मेला, पण येशू युगानयुग राजा आहे. प्रियानो, युगानयुग राजा आहे. युगानयुग राजा असणाऱ्या राजाचा शोध घ्यायचा आहे तुम्हाला. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो किशाची हरवलेली गाढवी. किश हा शब्द आहे बरं का. आम्हाला क्रिश माहितीये पण किश नाही माहिती. आणि सारे त्याच्यासाठी उलते पालते. कुणासाठी? त्या क्रिश सारखे. उगत थोबाडाला काहीतरी काळं लावायचं, काळा ड्रेस घालायचा, नाचत राहायचं इकडून तिकडं. मी त्या क्रिश विषयी सांगत नाही, पण मी तुम्हाला किश विषयी सांगतो. आणि हा किश तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडवणार आहे. क्रांती घडवणार. लक्षात घ्या, आत्मिक जीवन, जेव्हा आत्मिक जीवनाचा विचार तुम्ही करता, तेव्हा हे आत्मिक जीवन हे सुपर नॅचरल असतं. नॅचरल मध्ये आणि सुपर नॅचरल मध्ये फरक आहे. नॅचरल जीवनामध्ये काय माहिती का? जन्माला आला, मुलगा आला, पेढे वाटा. मुलगी आली, जिलेबी वाटा. मुलगा आला तर काय? खानदानाचा दिवा पडलाय गटारीत पिऊन, नाही का? नंतर किती दिवसात खानदानाचा दिवा गटारीत पडून विजला. मुलगी आली की नंतर नाही परक्याचं धन. साधारण जीवन, साधारण जीवन. पण सुपर नॅचरल जीवन जे आहे ना, हे सुपर नॅचरल जीवन नॅचरल जीवनापेक्षा फार वेगळं आहे, ज्याला सुपर नॅचरल कळतं. आणि शास्त्रामध्ये असं म्हटलं, हे सुपर नॅचरल जीवन काय? तो स्त्री आणि पुरुष हा भेदच नाहीये. हे सुपर नॅचरल आहे. का सुपर नॅचरल माहिती का? जेव्हा सुपर नॅचरल काहीतरी देवाला करायचं असतं ना, संदेश त्याला ज्ञान सांगण्यासाठी गाढवाला वाचा दिली, हे सुपर नॅचरल ज्ञान आहे. संदेश त्याला ज्ञान सांगण्यासाठी गाढवाच्या तोंडामध्ये शब्द. अहो, गाढवाला शाळेत सुद्धा बघा, त्या पोराला काय येत नसलं ना, हे गाढवा तू बस म्हणतात खाली, म्हणजे गाढवाला बोलू देत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं या गाढवाला ज्ञानी असणारा जो संदेष्टा आहे, बलाम संदेष्टा, या बलाम संदेष्टाला या गाढवानं ज्ञान सांगितलं. हे सुपर नॅचरल. आणि आज तुमच्या समोर पण उभं आहे ना, हे गाढव आहे, हे सुपर नॅचरल आहे. हे देवानं दिलेलं ज्ञान आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, इथं अनेक गाढव आहेत. या गाढवांना देव राजा बनवणार आहे, हे पण सुपर नॅचरल. हे पण सुपर नॅचरल. आणि म्हणून लक्ष तुमचं तुमच्याकडे पण ठेवायचं नाही. काय होतं माहिती का? आम्ही स्वतःलाच खूप सिंपती. बघा, तुम्ही नुसतं विचारलं ना, तुम्हाला कसं आहे, नुसतं विचार एक मिनिट, कसं काय आहे सिस्टर? सासू त्रास देती, नवरा त्रास देते, एवढं सिंपत. आणि तेवढं नाही भागलं तर शेजारी त्रास, डॉक्टर पण त्रास.
हे लोक डॉक्टर खूप त्रास देतो डॉक्टर. मग सारखंच गेलं तुम्ही इथं दुखतं इथं दुखतं का? हा इथंच कुठंतरी किडनी कुठे आहे ती बाई इथं. अरे किडनी कुठे ते तर बघ ना दे. माझ्या किडनीला काय प्रॉब्लेम आहे का? अरे बापरे, डॉक्टरने बोलून डॉक्टर विषयी ऐका. हा सुपर नॅचरल गोष्टी मी पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा मी पाहणार आहोत. परत वाचा पहिला मुद्दा. एकदा शौलाचा बाप कीश याची गाढवे चुकली. बस पहिला मुद्दा. जेव्हा राजा बनण्यासाठी तुम्हाला बाहेर पडायचं तर तुम्हाला शोध घ्यावा लागतो. आणि शोध घेण्यासाठी पाठवतो कोण तुम्हाला? कीश. हा कीश आमच्या जीवनामध्ये जो आहे ना, त्याच्याशी आमचा संबंध असणं फार गरजेचं आहे. शौल कुणाचा मुलगा आहे? तो किशाचा मुलगा आहे. जोपर्यंत किशाचं आणि तुमचं नातं निर्माण होत नाही तोपर्यंत राजपद तुमच्या वाटेला कधी येणार नाही. किंवा कॉलिंग किंवा ज्याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला नेमलं, नियुक्त केलं, ती जागा तुम्हाला कधी प्राप्त होणार नाही. कोण आहे शौल? शौल किशाचा मुलगा आहे आणि त्याचा बाप कोण आहे? तर गाढवांचा मालक आहे. गाढवा त्याच्या मालकीचे. नॅचरल आहे तो. आता नॅचरल पासून सुपर नॅचरलच्या प्रवासाला सुरुवात करायची. तर त्याचा पहिला जो संबंध आहे तो संबंध किशाच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. जोपर्यंत किशाशी तुमचा संबंध येत नाही तोपर्यंत राजपद किंवा तुमचा टर्निंग पॉइंट तुम्हाला कधी प्राप्त होणार नाही. आणि किश या शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य. सामर्थ्याशीच तुमचा संबंध असला पाहिजे. लक्षात घ्या, या जगामध्ये ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ताकद आहे, ज्या व्यक्तीकडे बुद्धी आहे, ज्या व्यक्तीकडे चॅलेंज स्वीकारण्याची ताकद आहे, त्याच व्यक्तीला राजा केलं जातं. शौलाच्या जागी दाविदाला राजा का केला? वास्तविक पाहता शौल देवाची निवड आहे. इस्रायल लोकांनी राजा मागितल्यानंतर शमूएलाला देव सांगतो की पहा, लोक राजा मागत आहेत, जा आणि तू शौलावरती अभिषेक कर. इस्रायल मधला सगळ्यात उंचा पुरा राजबंडा व्यक्ती कोण असेल तर शौल आहे. आणि तो म्हटला यालाच तो अभिषेक केला पाहिजे. आता शौलाला अभिषेक केला, त्याच्यानंतर शौल जिवंत असताना तो म्हणतो दाविदाला अभिषेक कर. का अभिषेक कर दाविदाला शौल जिवंत असताना? काय कारण आहे? ऐका बरं का, हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये जर पॉवर असेल तर देवाचं लक्ष तुमच्याकडे जाणार आहे. पॉवर, सामर्थ्य. किश या शब्दाचा अर्थ सामर्थ्य आहे. जर तुमच्याकडे पॉवरच नाही, शौल राजा झाला पण गल्ल्या त्याला पाहून घाबरला, त्याची पॉवर गेली. ऐका, पॉवर गेली त्याची. त्यानं त्याची पॉवर, आणि त्याला असं वाटलं गल्ल्याथामध्ये जास्त पॉवर आहे. तुमचं राजपद जाण्याचं कारण काय माहिती का? तुम्हाला तुमच्या पदावरून हाकलून लावण्याचं कारण काय? जेव्हा तुम्ही सामर्थ्यहीन बनता तेव्हा तुमच्यातलं कॉलिंग, तुमच्यातलं पाचारण, तुमच्यातला अभिषेक, तुमच्यामधलं देवाचं विशेष प्रकारचं वरदान हे तुमच्यातनं निघून जाणार आहे. कोणी सुद्धा त्या अवस्थेमध्ये राहता कामा नये. आपल्या सामर्थ्याला जपलं पाहिजे. शमशनाच्या जन्माच्या वेळेस या शमशना संबंधानं त्याच्या आईनं, त्याच्या बापानं प्रश्न केला. देवाच्या दूतांनी त्याला सांगितलं, मानवाच्या पत्नीला सांगितलं, तुझ्या पोटी मुलगा येणार आहे आणि तो अभिषेकानं परिपूर्ण असेल. एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच्या डोक्याला कधी वस्त्र लावू नकोस. वस्त्र लावलं की त्याची पॉवर निघून जाणार आहे. दलिलीच्या हाती सापडला, दलिलीने त्याच्या बटा काढल्या. बटा काढल्यावरती एवढा ताकदवान शमशोन जात्यावरती बसून दळण कांडण करत बसला. आज आमची सुद्धा अवस्था हीच आहे. पॉवर गेल्यावर फक्त आम्ही चर्च, रविवारी चर्चला आलो गेलो, याच्या पलीकडचं आमची काहीच पॉवर नाही. आणि घरी गेल्यानंतर आमचं एक साधारण जीवन, तेच कुरकुरीचं जीवन, तेच आजारपणाचं जीवन, तेच एकमेकाशी वाद करण्याचं जीवन, एक साधारण जीवन. लक्षात घ्या, ज्या देवानं तुम्हाला जगापासून वेगळं केलं, काय हेतू होता का त्याचा? किती लोक आहेत आमच्या देशामध्ये? जवळजवळ 160 कोटीच्या आसपास लोक आहेत. आणि एवढ्या सगळ्या लोकांना देवाने सोडलं. तुम्हाला या मुंबईमध्ये जर आज विचार केला तर कितीतरी लोक आहेत. या सगळ्या लोकांना सोडलं
आणि आज रात्री देव तुम्हाला खास विशेष प्रकारे बोलवतो. काय देवाचा हेतू आहे? असं शास्त्रात लिहिलं, पित्यानं आकर्षित केल्यापासून कोणी पुत्राकडे येऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला यायचं म्हणून तुम्ही आलाय असं समजू नका. तुम्हाला देवानं बोलवलं म्हणून तुम्ही आलेला आहात. आमेन, आमेन. तुम्हाला देवानं परत देवाने बोलवलं म्हणजे तो काय आमच्यासारखा नाही. या ना, आम्ही म्हणतो ना कधी, या ना घरी गप्पा मारू. आपल्याकडे पद्धत आहे नाही का, टाइमपास नसलं का उगं कॉल करायचं म्हणायचं, या ना जरा गप्पा मारू आपण. देव तुम्हाला गप्पा मारायला बोलवत नाही. जेव्हा देव बोलवतो तो विशेष अभिषेकासाठी बोलवत असतो. तुम्हाला तुमची काय योग्यता आहे ते तुम्हाला दाखवत असतो. तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कोण आहात तुम्हाला कळतं. मला माहित नव्हतं मी कोण आहे. मी कोण होतो चर्चमध्ये? ढोलक, बोंगो, कोंगो, ह्याच्या पलीकडे काय नाही. आणि जास्त नंबर म्हणून चर्च फरशी साफ करायची, आणि अजून जास्त नंबर म्हणून काय होतं माहिती का, सेवेमध्ये आल्यावर आपल्याला वाटतं काय करायला पाहिजे सेवेसाठी, काय केलं पाहिजे. मग टॉयलेट साफ करायचं मी चर्चमध्ये. हा देव बारीक सारीक गोष्टी बघतो. ते म्हणतो, अरे मी तुला टॉयलेट साफ करण्यासाठी बोलवलं नाही, महाराष्ट्राला हलवण्यासाठी बोलवलेलं आहे. आमेन, जेव्हा आमेन. देव बोलवतो ना तेव्हा खास प्रकारच्या गोष्टी सांगत असतो. पावर कळली पाहिजे, सामर्थ्य. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुमचा जन्म होतो ना तेव्हा तुमचं पहिलं मिशन असलं पाहिजे, माझा संबंध किशाशी म्हणजे सामर्थ्याशी आला पाहिजे. काय पावर आहे, कशामध्ये पावर आहे, पावर शोधा, सामर्थ्य शोधा. आणि कित्येक वेळा सामर्थ्य माहित नसल्या कारणानं लोक साधारण जीवन जगत असतात. शमशोनाला ज्यावेळेस कळलं त्याची पावर, असं म्हटलं, या शमशोनानं पलिष्ठांशी लढायला गाढवाचं जाबाड घेतलं. काय घेतलं? गाढवाचं जाबाड. त्याने काही AK-47 नाही घेतले हजारो लोक मारायला. त्याने काही बॉम्ब नाही घेतला. त्यानं काय घेतलं? गाढवाचं जाबाड. त्याला माहितीये गाढवाचं जाबाड फक्त माध्यम आहे, पावर तर माझ्यामध्ये आहे. मॅन, मॅन. पावर माझ्यामध्ये आहे. वापर फक्त मला फक्त एक हत्यार पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा देव तुम्हाला सामर्थ्यशाली बनवतो ना तेव्हा तुम्हाला जगिक हत्यारांची गरज नसते. आत्मिक हत्यारानं तुम्ही मोठी मोठी कर्म करू शकता. आमेन. मोठी मोठी कर्म. मग ही पावर येणार कुठून? कुठून पावर येणार आहे? आता आम्हाला काय आमचा प्रॉब्लेम माहिती का, आम्ही पावरसाठी नेहमी कुणाची तरी वाट बघतो. कोणी म्हटलं ना, अहो बेनीहीन येणार आहेत, आली पावर. अहो दिनाकरन येणार आहे, आली पावर. अहो अमके अमके सेवक येणार आहे, आली पावर. आणि ती पावर येते आणि तेवढ्या पुरता मी थरथर 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 कापतो, थडकन पडतो, उठून जातो आणि मग ती पावर घेतो, घरी जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या पावरची वाट बघत बसतो. कारण काय माहिती का, आमची पावर आम्ही लिमिटेड केली. परंतु तुमचा संबंध किशाशी, तुमचं नातं किशाशी जमलं पाहिजे. शौलाचा संबंध किशाशी होता. तो किशाचा मुलगा आहे. खांदेव नाही का, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीला सोडण्याच्या अगोदर तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला माहितीये, या शिष्यांकडे पावर नाही. हे माझ्या बरोबर राहिले 3.5 वर्ष, पण एकामध्ये सुद्धा पावर नाही, एकात पण पावर नाही. 3.5 वर्ष आता बघा, 3.5 वर्ष कुठलं बायबल कॉलेज? येशूनं शिकवलेलं बायबल कॉलेज. आणि 3.5 वर्षानंतर बायबल कॉलेजचा विद्यार्थी मासे पकडायला गेला, पेत्र. 3.5 वर्षाचं ट्रेनिंग केलेला पेत्र येशूला पकडल्या शिव्या द्यायला लागला. हो, कसलं ट्रेनिंग झालं सांगा बरेच. हा, आमच्याकडे तरी बायबल ट्रेनिंगचे पोरं थोडे दिवस तरी प्रार्थनेत राहतात, पण हा पेत्र येशूला शिकवलेलं आणि शिव्या कुणाला दिला माहिती का? येशूलाच. ज्याने शिकवलं त्याला शिव्या. आता पण तसेच आहेत बरं का विद्यार्थी, पाळकाकडनं एवढं ऐकतील शिव्या पाळकालाच देतील नाही का. आमचा पाळक असाच आहे, आमच्या पाळकाला डोकंच नाही. हा सगळं डोकं देवाने तुम्हालाच दिलंय. त्याला माणसंच ओळखायला येत नाही. माणसं ओळखायला येत नाही म्हणजे माझ्या पुढं करत नाही. त्याला माणसंच ओळखायला येत नाही. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा पावर नसेल तर तुम्ही असंबंध बडबड कराल. ऐका, तुमचं लक्ष ज्या पावरकडे मी आज रात्री लावणार आहे. पावर नसेल, पेत्रानं शिव्या दिल्या, पेत्रानं तलवार चालवली, त्यानं त्याच्याकडे पावर नसल्या कारणाने झालेला आहे.
आता येशूला माहितीये यांना मला पॉवरफुल, यांचा संबंध किशाशी जोडून द्यायचा आहे. यांचा संबंध मला किशाशी जोडून द्या. आज रात्री तुमचा संबंध मला किशाशी जोडून द्यायचा आहे. किश. आमेन, आमेन. आता किशाशी संबंध. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. प्रेषितांचं कृत्य पहिला अध्याय 6 ते 8 वचन. प्रेषित पहिला अध्याय 6 ते 8 वचन. हा, प्रेषितांचं कृत्य पहिला अध्याय 6 ते 8 वचन. हा, मग ते एकत्र असताना मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, त्यांनी त्याला विचारलं, प्रभूजी याच काळात आपण आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? पुन्हा स्थापित करणार का? तो त्यांना म्हणाला, जे काळ समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. इथं राज्या संबंधानं बोललेलं आहे. आणि आज रात्री मी राज्या संबंधानं आणि राजा संबंधानं बोलत आहे. मी राजाच्या गोष्टी बोलत आहे. आणि तुमचं पण लक्ष, तुम्हाला राज्य प्रस्थापित करायचंय. कोणाचं? आणि लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना शिकवलेली प्रार्थना म्हणा बरं. हे आमच्या तुझं राज्य म्हणजे तो काय म्हणतो, तुम्हाला राज्य प्रस्थापित करायचंय. तुम्हाला देवाचं राज्य तुमच्यामध्ये आणायचंय. मग देवाचं राज्य कसं आणणार आहे तुम्ही? आता देवाचं राज्य आणायचंय. राज्य आणण्यासाठी पॉवरफुल लोकांची गरज आहे. आमच्या देश, आता भारत आणि चीनचं, आमच्याकडं नेहरू ज्यावेळेस होते ना पंतप्रधान, नेहरू बिचारा साधा माणूस होता. त्याने काय केलं माहिती का, हिंदी चीनी भाई भाई म्हणून त्यांच्या गळ्यात गळा घातला आणि तिकडे चीननी सगळा प्रदेश काबीज केला. का? तुम्ही लाख त्यांना भाऊ मानला, पण त्यांनी तर तुम्हाला भाऊ मानलं पाहिजे ना. त्यांनी तर तुम्हाला शत्रू मानलं आणि आमचा सगळा देश हातातून निघून गेला. पुष्कळचा भाग चीननी लुटून टाकला. चीननी काय केलं माहिती का, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपला देश मजबूत करण्यासाठी त्यांना माहिती सामर्थ्यशाली लोकांची गरज आहे, पॉवरफुल लोकांची गरज आहे. तुम्ही बघा जगामध्ये चीनी तंत्रज्ञान, सगळ्या तुमच्या अगदी नाताळाच्या वस्तू सुद्धा चीनी त्यांनी काबीज केली. तज्ञ लोक ठेवले, सामर्थ्य मिळवलं, बलाढ्य राष्ट्र बनलं. आता देवाचं राज्य प्रार्थना करून तर येणार नाही. आम्ही फक्त प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य. आता कसं काय येणार देवाचं राज्य? देवाचं राज्य तुम्हाला आणायचंय, कसं काय देवाचं राज्य आणणार आहे? मग येशू ख्रिस्ताला शिष्य प्रश्न करतात स्वर्गावर होण्याच्या अगोदर, देवाचं राज्य येणार, देवाचं राज्य येणार आहे, हे कसं काय? तुम्ही देवाचं राज्य आणणार आहे का? त्यास येशू काय म्हणतो माहिती का, काल आणि समय देवानं माझ्याकडे राखून ठेवला नाही. मग कोणाकडे ठेवला राखून? आता बघा बरं का, त्याच्यानंतर तो काय म्हटला, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. काय वाचा बरं ते वचन. हा, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही शिष्य राज्याविषयी बोलतात आणि येशू सामर्थ्याविषयी बोलतो. आमेन. शिष्य राज्याविषयी बोलतात, येशू सामर्थ्याविषयी बोलतो. खान देऊ नये का, देवाचं राज्य जर आणायचं असेल तर सामर्थ्यानं फार गरजेचं आहे. आणि सामर्थ्य जर यायचं असेल तर सामर्थ्यासाठी येशू म्हणतो पवित्र आत्म्याची गरज आहे. आमेन. पवित्र आत्मा नाही तर तुमच्याकडे सामर्थ्य नाही. आणि आज प्रॉब्लेम काय, मंडळीकडे पैसा आहे, मंडळीकडे टॅलेंटेड लोक आहेत, मंडळीकडे सगळं आहे, पण मंडळीकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही. आणि त्याच्यामुळं देवाचं राज्य आज येताना आम्हाला दिसत नाही. देवाचं राज्य आमच्या हातातून निसटून चाललेलं आहे. ज्या दिवशी देवाच्या राज्याची संकल्पना कळली, पवित्र आत्मा काय कळला, मारीवरती 120 लोकांना या पवित्र आत्म्याच्या अनुभवामध्ये ते भरले गेले. त्यानंतर देवाच्या राज्याला सुरुवात झाली. देवाचे प्रिय लोक, तुमचं आयुष्य असंच खर्च करू नका. तुम्हाला देवाचं राज्य वाढवायचंय. आणि आज रात्री देवाचं राज्य वाढवण्यासाठी पवित्र आत्मा त्याचं सामर्थ्य तुमच्यावरती प्रदान करू इच्छित आहे. त्याचा अभिषेक तुमच्यावरती टाकू इच्छित आहे. म्हणून जेव्हा किश शब्द आला, किशाचा संबंध सामर्थ्याशी आहे. देवाचे प्रिय लोक, पवित्र आत्मा नुसतं तुम्हाला अन्य भाषा बोलण्यासाठी नाही,
पवित्र आत्मा एक विशेष प्रकारचं सामर्थ्य आहे, एक पॉवर आहे. म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, ज्या पेत्रानं पवित्र आत्मा नसताना सामान्य लोकांसमोर नाकारलं, 3 लोकांसमोर नाकारलं, शिव्या दिल्या, तलवार चालवली, परंतु तोच पेत्र माडीवरती 120 लोक एकत्र जमलेले असताना भरून गेला. प्रार्थना करतो. आत्ता जे वाचलं तेव्हा ज्या सामर्थ्याविषयी तू बोलून गेलेला आहे, ते सामर्थ्य तुझं राज्य आणण्यासाठी मला आवश्यक आहे. प्रभू, ते सामर्थ्य माझ्यामध्ये येऊ दे. रात्रंदिवस 10 दिवस पर्यंत रडत आहे, प्रार्थना करत आहे. नाकारलेल्या गोष्टी, येशूला मी नाकारलं, येशूला मी शिव्या दिल्या, तो म्हटला इतिहास जमा होऊन जाऊ दे. आता मी काय केलं हे विचार करणार नाही, आता मला काय करायचं त्याचा विचार मी करणार आहे. लक्षात ठेवा, सारं आयुष्य काय केलं याच्यामध्ये खर्च केलं, काय केलं आज रात्री हा विचार डोक्यातनं काढून टाका. आज रात्री एक नवीन सुरुवात करा. मला काय करायचंय, आणि ज्या दिवशी काय करायचंय हा विचार तुम्ही करायला सुरुवात कराल, हा पेत्र 3 लोकांसमोर नाकारणारा पेत्र 3000 लोकांचा बाप्तिस्मा त्यानं केला. हे याला डायव्हर्शन म्हटलेले, याला एक मोठ्या पद्धतीनं आणि जीवनाला कलाटणी देणं म्हटलेले. हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे. Amen. आणि आता मंडळीला सामर्थ्याची गरज आहे, मंडळीला पॉवरची गरज आहे, मंडळी सामर्थ्यानं भरणं गरजेचे आहे. आणि तुम्हाला सांगू का, तो म्हणतो ना ते राज्य आणि काळ, येशूनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये असं म्हटलं, तो समय माझ्या हातामध्ये नाही. कोणता समय? तो म्हटला शेवटच्या दिवसामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावरती करेल, तुमच्या पुत्र तुमच्या कन्या संदेश देतील. म्हणजे तो कालखंड येशू म्हटला आत्ताच येणार नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, येशू त्यावेळेस बोलला, आत्ता आला नाही, पण आता ते दिवस आहेत. या दिवसामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य जगामध्ये होत असताना मी म्हणतो हा समय चेंबूरचा समय आहे. Amen. हा समय या 3 दिवसाचा समय आहे. Amen. मंडळीमध्ये एक प्रकारची आत्मिक आग आणण्याचा समय आहे. त्याच्यामध्ये तरुण लेकरं भरून जातील, त्याच्यामध्ये वृद्धांना दृष्टांत होतील, त्याच्यामध्ये अशा प्रकारची स्वप्न जगतील लोक की ते स्वतःसाठी जगणार नाही, ते जिवंत देवाच्या राज्याच्या वाढीसाठी जीवन जगतील. प्रियानो, Amen. एक गोष्ट ध्यानात ठेवा, परिवारामध्ये जन्म मिळून कब्रस्तानमध्ये जागा मिळवण्यापेक्षा देवाच्या राज्यासाठी वापरलं जाऊन मरून स्वर्ग राज्य मिळवणं हे केव्हाही चांगलं आहे. Amen. Amen. अहो, परिवारासाठी जगता आणि कब्रस्तान मिळवता, या कब्रस्तानला फक्त एक पाठी असणार आहे, तुमचा जन्म समय आणि तुमचा मृत्यू समय. पण जेव्हा सामर्थ्यानं भरून उभं राहाल ना, तुमच्या कब्रस्तानमध्ये काठी नसणारे, स्वर्गामध्ये तुमच्यासाठी विशेष प्रकारची जागा असणार आहे. आणि त्या जागेसाठी आज रात्री आमचे विचार आम्हाला बदलणं गरजेचं आहे. Amen. साधारण जगू नका. किशाशी संबंध येऊ द्या, तो किश पवित्र आत्मा आहे. आणि आज रात्री हा पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर, काय पवित्र आत्म्याशी तुमचा संबंध आहे? पवित्र आत्म्याशी संबंध आला का कधी? तो एक व्यक्ती आहे, पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. रोज सकाळी पवित्र आत्म्याला वाटतं तुम्ही त्याच्याशी बोलावं. मी एक पुस्तक वाचलं होतं बेन यांचं, गुड मॉर्निंग होली स्पिरिट. माहित नाही किती लोकांनी वाचलं, पण सेवेच्या सुरुवातीला म्हणजे मी नुकतंच तारणामध्ये आल्यावर फार छान छान पुस्तकं मी वाचली. मला माहिती की सेवेमध्ये सेवा किंवा तारण हे काही दिवसापर्यंत गोड वाटतं, काही दिवसापर्यंत सगळं चांगलं असतं. हा, विश्वासणारे लोक असतात, नवीन नवीन तारण सगळे इतके गोड गोड पप्या घेतात एकमेकाचे गळ्यात गळ्यात. हो ब्रदर, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जसा विश्वासणारा जुना होतो, पाप्या तर जातात आणि ढुसण्या चालू होतात नाही का. आणि मग त्याच्यानंतर तो विश्वासणाऱ्याला वाटतं चर्चच नको, काहीच नको, ते म्हणतात चला मंडळीच बदलून टाकू. हे डायव्हर्शन आहे. मग मी पण आता लक्षात ठेवा, ही क्रांती काय आज घडली नाही, येशूच्या शिष्यांमध्ये सुद्धा घडत होती. सगळे एकमेकांमधले तसेच होते. पेत्र वेगळा, कुणाचं कोणाशी पटत नव्हतं, कोणाशीच नाही, ते येशूच्या शिष्यांमध्ये होतं. त्यामुळं इथं तुम्ही जे असता तुम्ही खूप धार्मिक आहात ही कल्पना तुम्ही चुकून पण करत नाही. आणि तुम्हाला तुमच्या मंडळीतले लोक आणि पाळत तर चांगला ओळखतो. मी तर माझी अख्खी मंडळी धुवून पुसून काढतो, सगळ्याला ओळखतो. हे माहिती मला काय. इथे तुम्ही किती हाताची घडी तोंडावर बोट घालून बसाल ना, बाहेर जाऊन तुमचं तोंड किती चालतं ते आम्हाला चांगलं माहिती. ते आहे नाही टिकत तारण, पण आम्ही टिकवलं, आम्ही बघितले. का बघितलं माहिती का? आम्ही सतत शोधत राहिलो की देवाच्या जवळ कसं राहावं. बेनींचं एक पुस्तक वाचलं, गुड मॉर्निंग होली स्पिरिट. ते पुस्तक वाचता वाचता बेनी त्या ठिकाणात बोलायला लागले. ते म्हटलं मी सकाळी उठल्यावर कोणाशी बोलत नव्हतो, पण पहिल्यांदा पवित्र आत्म्याला गुड मॉर्निंग करत होतो आणि पवित्र आत्मा माझ्याशी बोलू लागला.
आणि पवित्र आत्म्याचं बोलणं काय आहे हे मी अनुभवलं. तो पवित्र आत्मा माझ्याशी बोलत होता, देवाच्या गहन गोष्टी सांगत होता आणि मी रोज तासन तास त्याच्याशी बोलायचो आणि तो माझ्याशी बोलायचा. मी कन्फ्यूज झालो. कसं पॉसिबल आहे जी अदृश्य गोष्ट जी आम्हाला दिसत नाही आणि तो पवित्र आत्मा बोलतो. आणि मग त्यांनी पवित्र शास्त्रातली इतकी सुंदर सुंदर उदाहरणं दाखवली, एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्या. आणि मी ते पुस्तक वाचता वाचता मला जाणवत होतं की एक वेगळ्या प्रकारचं फिलिंग, अंगावरती शहार येत होते, काटे येत होते. आणि मग मला जाणवलं बेनिन सांगतात तो पवित्र आत्मा नुसतं बेनिनशीच बोलत नाही, हे वाचता वाचता तो माझ्याशी पण बोलत आहे. आणि बघता बघता जाणवलं ही पावर साधर सुधरी पावर नाही, ही पावर स्वर्गीय पावर आहे. सर बेनिन सांगते पवित्र आत्मा बोलतो, माझ्याशी पवित्र आत्मा बोलतो. तुमच्याशी पवित्र आत्म्यानं बोलावं असं तुम्हाला कधी वाटत नाही का? पण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचा सगळा वेळ आम्ही एकमेकाशी बोलण्यासाठी खर्च करतो. आणि जो लक्षात ठेवा, मी तुम्हाला नेहमी सांगत आलो की पवित्र आत्मा बोलतो, हा पवित्र आत्मा एक पावर आहे. राजकीय व्यक्ती राजकीय गोष्टी बोलतो, व्यापारी व्यापाराच्या गोष्टी बोलतो, ज्ञानी व्यक्ती ज्ञानाच्या गोष्टी बोलतो. आणि पवित्र आत्मा हे एक सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा साध्या साधी गोष्टी बोलणार नाही, तो सामर्थ्याच्याच गोष्टी बोलणार आहे. आमेन. सामर्थ्याच्या गोष्टी बोलणार आहे. आणि मग तुम्ही साधे सुधे लोक नसणार आहे. राज पदावरती जाण्यासाठी सामर्थ्याची गरज आहे, राजमार्गाकडे जाण्यासाठी पॉवरची गरज आहे. आणि पॉवर कुठून येणार आहे? क्रिश या शब्दाचा अर्थ सामर्थ्य आहे. सामर्थ्य. आज रात्री तुमच्या डोक्यात दुसरं तिसरं कोणताच विचार असू देऊ नका. तुमच्या डोक्यात एकच विचार असला पाहिजे, माझ्यामध्ये सामर्थ्याची कमी आहे आणि मी पवित्र आत्म्याला घेतल्याशिवाय जगणार नाही, राहणार नाही. पवित्र आत्मा ही माझी गरज आहे. आमेन. पवित्र आत्मा ही मंडळीची गरज आहे. लक्षात ठेवा ते दिवस. म्हणून तर प्रेषित लोकांना हे सामर्थ्य कळालं ना, आणि लोकांनी पण त्यांच्यातलं सामर्थ्य पाहिलं. असं लिहिलंय, ज्यावेळेस प्रेषित लोक रस्त्यानं जात होते ना, तर घरातले आजारी आणून लोक रस्त्यावरती टाकत होते आणि ते म्हटले अरे यांच्या सावलीनी सुद्धा लोक बरे होतील, सावलीनी सुद्धा बरे होतील. आणि हे मी बोललो, मी फार दिवस विचार करायचो हे कसं पॉसिबल आहे, हे शास्त्रामध्ये लिहिलं, हे कसं शक्य आहे. परंतु मला आठवतं पुण्यामध्ये एक सभा होती आणि त्या सभेला एक सिस्टर त्या ठिकाणात आले होते. आणि जो 10 वर्षापासून त्या इतकी डॉक्टरकडे उपचार घेतले, एवढे प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नानं त्यांच्या बॉडीमधल्या पेन्स, त्याच्या शरीरातला आजार पण जात नव्हता. आणि मग पुष्कळ गर्दी होती. त्या गर्दीमध्ये मी काही लोकांच्या डोक्यावर हात ठेवले, कारण हॉल त्याला लिमिटेशन्स असतं, एवढ्यात सोडायला पाहिजे. परंतु त्या सिस्टरनं तिथं प्रार्थना जाता जाता विचार केला, जरी माझ्या जवळ माझ्या डोक्यावर हात नाही ठेवला तरी जाताना त्यांनी माझ्या जवळून जावं, माझ्या जवळून जावं. आणि मग प्रार्थना संपली, मी गडबडीने निघालो आणि मला माहित नाही, मी त्यांच्या जवळून गेलो. मग त्यांनी मला मेसेज केला, तुम्ही व्हॉट्सअपला जर मला असतील, तुमच्याकडचे बरेच लोक व्हॉट्सअपला, मी ती साक्ष पण व्हॉट्सअपवर त्यांनी टाईप केलेली तुम्हाला टाकली होती, व्हॉट्सअपवर स्टेटसवर टाकली होती. ते म्हणते तुम्ही माझ्या जवळून गेला आणि तुम्ही जवळून जाण्याच्या अगोदर मी देवाजवळ प्रार्थना केली. तेव्हा हा सेवक जरी त्याने माझ्या डोक्यावर हात नाही ठेवला, पण त्यानं नुसतं माझ्या जवळून जावं. आणि तुम्ही माझ्या जवळून गेल्याबरोबर मला जाणवलं काहीतरी पॉवर माझ्यामध्ये आली आणि माझं 10 वर्षाचं दुःख त्याच दिवशी निघून गेलं. मग मला विश्वास पटला, पवित्र आत्मा अजूनही त्याचं सामर्थ्य लोकांना, वापरल्या जाणाऱ्या लोकांमध्ये टाकत आहे. तुमचा संबंध किशाशी येऊ द्या. मी म्हणतो एकदा या ठिकाणामध्ये जमले लोक मुंबईमध्ये जर फिरायला लागले ना, मुंबईचे हॉस्पिटल बंद होतील आणि चर्चेस भरले जातील. आमेन, तुमचा आमेन. संबंध किशाशी असणार, आमेन, आमेन. तुमचा संबंध. आम्हाला हे रिव्हिलेशन माहित नाही. आम्हाला काय वाटतं माहिती का, मला चर्चमध्ये जाऊन बसायचं. आता काय तुम्हाला जाऊन बसायची एवढी घाण सवय लागली ना, बसता बसता ढुसण्या मारायची सवय लागली. मग माझी जागा तुझी जागा, त्यांनी असं गायलं, यांनी असं गायलं, याचा आवाजच गोखरा आहे. आणि मग त्या वर्शिप लीडर मध्ये भांडण लावायचे. चर्चचे लोक फार डांबरट असतात. सांगतात काल तू होता ना, असं पावर आलं तुझ्या लिडिंग मध्ये. आणि ते ब्रदर गातात तेवढी पावर नाही, ते तुझं तोंड आहे. तुम्ही डिस्टर्ब करता लोकांना. पण मला तुम्हाला सांगू द्या,
पावर काय असते माहिती का? बंदी शाळेमध्ये पेत्र त्याच्याकडे काही नव्हतं, साखळदंडात पावर होती. आणि ते साखळदंड वाजवत वाजवत एवढं सामर्थ्य आलं, जेल मधले कैदी झोपायचं सोडून दारामध्ये येऊन गाणी ऐकत होती. तिथं वाद्य नव्हतं, तिथं कीबोर्ड नव्हता, तिथं ड्रम नव्हता, तिथं होते साखळदंड. जेव्हा पावर येईल ना, या पावरने हलून जातील सगळे लोकप्रियानं. त्याच्याकडे तुमचं लक्ष लागू द्या. मंडळांमध्ये आता त्याची गरज आहे. कशाशी तुमचा संबंध असला पाहिजे? पावर. जोपर्यंत पवित्र आत्म्याचं ज्ञान नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला माहित नाही, म्हणून येशू म्हटला, राज्य या संबंधानं तुम्ही बोलता, पण मला तुम्हाला अनाथ सोडायचं नाही, मला सामर्थ्य तुमच्यामध्ये पाठवायचंय. किश या शब्दाचा अर्थ सामर्थ्य आहे. आज रात्री तुमचा संबंध, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, सामर्थ्याशी तुमचा संबंध जोडला जाऊ द्या. सामर्थ्य, पॉवर. आणि ती पॉवर तुमच्यामध्ये असताना लक्षात ठेवा, ही आम्हाला काय वाटतं माहिती का? पॉवर म्हणजे स्टेज. पॉवर स्टेजवर नसती. पॉवर स्टेजवर नसतं. पॉवर जर स्टेजवर असतं ना, तर येशू ख्रिस्त रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीत म्हटला नसता, कोण माझ्या वस्त्राच्या मला हात लावला, माझ्यातनं सामर्थ्य निघून गेलं. हो, तो चर्चमध्ये नव्हता, तो रस्त्यावरती होता, आणि रस्त्यानं चालता चालता सामर्थ्य बाहेर पडलं. आमचं ख्रिस्ती जीवन चालता चालता सामर्थ्य बाहेर पडणारं ख्रिस्ती जीवन असलं पाहिजे. चालता चालता सामर्थ्य बाहेर पडू द्या. किशाशी तुमचा संबंध? आज रात्री पहिला प्रश्न, काय किशाशी तुमचा संबंध आहे का? आणि त्याच्यासाठी वाचा ते वचन पुन्हा एकदा. प्रेषितांचं कृत्य 3 अध्याय 1 ते 10 वचन वाचा. प्रेषितांचं कृत्य पहिला अध्याय 3 अध्याय 1 ते 10. 3 अध्याय प्रेषित 3 1 ते 10. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. वरती मंदिरामध्ये. आता पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, गाढवी शोधायला गेला, राजा बनला. राजा बनण्यासाठी किशाशी संबंध येते का लक्षात तुमचा? शौल कोणाचा मुलगा आहे? किश. शौल काय बनायला चाललाय? राजा. राजा बनण्याची पहिली पायरी काय? गाढवी शोधणं, गाढव शोधणं. ऐका, राजा बनण्यासाठी गाढवांचा शोध घेणं पण फार गरजेचं आहे. कुणाचा शोध घ्यायचा आहे? गाढवांचं. म्हणून जेवढी चेंबूर मधली गाढव आहे तेवढी शोधा. आणि चर्चमध्ये गाढवांची गरज आहे बरं का. का हो, गाढवांची गरज आहे. खाली मान घालून काम करतो. गाढव आपल्या मालकाचं ठाणं ओळखतं. गाढवाचं वैशिष्ट्य काय? मालक बरोबर ओळखतं. तसं मंडळींनी बरोबर पाळक ओळखले पाहिजेत. चिम्या आला, सोम्या आला, हा आला, तो आला, गेले पाठी मग त्याच्या.